जय शिवराय मित्रांनो, राज्यातील बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विधान भवनामध्ये घोषित करण्यात आलेल्या माझा लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा GR 9 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या GRच्या माध्यमातून ही योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे, काय लाभ मिळणार आहेत ते आपण सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, दरवर्षी शिक्षण पूर्ण करून लाखोच्या संख्येने नोकरी आणि व्यवसायासाठी राज्यातील युवक बाहेर पडत आहेत, परंतु नोकऱ्या न मिळण्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी प्राप्त होत आहेत आणि याच्यामध्ये 12वी पास, विविध ट्रेडमधील ITI उत्तीर्ण, याचप्रमाणे पदविकाधारक, पदवी उत्तीर्ण या युवकांचा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम हा राबवला जात आहे। मित्रांनो, याच कार्यक्रमामध्ये काही सुधारणा करून राज्य शासनाच्या माध्यमातून एक सुधारित कार्यक्रम राबवण्याकरता आज 9 जुलै 2024 रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि यालाच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं नाव देऊन 2024-25 या आर्थिक वर्षापासून ही योजना सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या कौशल रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे आणि याच्याच अंतर्गत जे काही तयार केलेलं संकेतस्थळ असेल, या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक हे जोडले जातील आणि याच्याच माध्यमातून जे काही उमेदवार असतील, जे काही तरुण असतील, यांना या ठिकाणी रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे। या कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासनाच्या माध्यमातून विद्या वेतन दिले जाणार आहे, ज्याच्यामध्ये 12वी पास जे विद्यार्थी असतील, जे बेरोजगार असतील, यांना प्रतिमाह 6000 रुपये एवढं विद्यावेतन दिलं जाणार आहे। ITI पदविका घेतलेले जे विद्यार्थी असतील, जे बेरोजगार असतील, यांना 8000 रुपये प्रतिमाह एवढं विद्यावेतन दिलं जाणार आहे। तर पदवीधर पदव्युत्तर जे विद्यार्थी असतील यांच्यासाठी 10000 रुपये प्रतिमाह एवढं विद्यावेतन दिलं जाणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त उद्योजक जो काही पगार देतील, जे काही विद्यावेतन देतील ते वेगळं असणार आहे आणि अशा प्रकारच्या या विद्यावेतनानुसार आता या बेरोजगारांना उद्योगाची, रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे। याच्या अंतर्गत उमेदवाराच्या पात्रतेचे काही निकष देण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये उमेदवाराचं वय हे 18 ते 35 वर्ष वयोदरम्यान असणं गरजेचं आहे। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI पदविका, पदवी, पदव्युत्तर असावी। मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागासाठी पात्र असणार नाहीत। उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा। याचप्रमाणे उमेदवाराची आधार नोंदणी असावी। उमेदवाराचं बँक खातं आधार संलग्न असावं। उमेदवारानं कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरती नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। अशा प्रकारच्या काही अटी शर्ती देण्यात आलेल्या आहेत। या योजनेच्या अंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्याचा असणार आहे आणि या 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना, या बेरोजगारांना शासनाच्या माध्यमातून हे विद्यावेतन देण्यात येणार आहे। उद्योजकाच्या माध्यमातून उमेदवारांना या विद्यावेतना अतिरिक्त जर काही विद्यावेतन द्यायचं असेल तर ते या ठिकाणी वाढीव रक्कम उमेदवाराला देऊ शकतात। या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर जर असेल तर संबंधित प्रशिक्षणार्थ्यास त्या महिन्याचं विद्यावेतन दिलं जाणार नाही। या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारी अर्थात NAPS MAPS पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत। एका उमेदवाराला या योजनेचा लाभ एकदाच घेता येणार आहे। अशा प्रकारचे काही अटी शर्ती सुद्धा याच्या अंतर्गत देण्यात आलेल्या आहेत। याचप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र आस्थापना आणि उद्योग यांची यादी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये खाजगी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, याच्यामध्ये नोंदणीकृत MSME असतील, SMEs असतील, या सर्व यांचा समावेश असेल। मोठे उद्योग असतील, शासकीय शासकीय आस्थापना असतील, स्टार्टअप असतील, सहकारी संस्था ज्याच्यामध्ये जिल्हा सहकारी बँक असतील, शेड्यूल्ड बँक असतील, साखर कारखाने, सूतगिरणी, याचप्रमाणे सामाजिक संस्था ज्याच्यामध्ये कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन 8 नुसार स्थापन करण्यात आलेल्या सामाजिक संस्था, याच्यानंतर सेवा क्षेत्रातील खाजगी सार्वजनिक आस्थापना कंपन्या ज्याच्यामध्ये CA फॉर्म असेल, लॉ फॉर्म असेल, मीडिया, याच्या अंतर्गत सुद्धा जे बेरोजगार युवक असतील अशा युवकांना अप्रेंटिस दिली तर या अप्रेंटिसच्या अंतर्गत शासनाच्या माध्यमातून हे विद्यावेतन दिलं जाणार आहे। अशा प्रकारच्या या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला राबवण्याकरता, अंमलबजावणी करण्याकरता आज राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।